नित्य स्वामी दर्शन 10 डिसेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वरी अवतार ही सत्य संकल्पना तुमच्या आता निश्चितपणे लक्षात आली असेल. परमेश्वराच्या अवतार कार्याविषयी भगवान श्रीकृष्णाने आपल्या दिव्य अशा गीतेमधून अर्जुनाला सांगितले होते. तो विचार मी तुम्हाला गेले काही दिवस सांगितला. एका साधकाने विचारले होते म्हणून अवतार कार्याचा विस्तार समजावून सांगितला. आता स्वामी समर्थांच्या दिव्य अवताराविषयी थोडे विस्ताराने बोलणार आहे. लक्ष केंद्रित करा. स्वामी समर्थ वारुळातून प्रकट कसे झाले ते सांगून झाले होते. समाधी अवस्थेतून श्री नृसिंह सरस्वती अचानक जागे झाले. लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव वारुळात ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या श्री नृसिंह सरस्वतींच्या मांडीला लागला तेव्हा ही समाधी अवस्था संपली. श्री नृसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाले आणि भागीरथीच्या घनदाट जंगलात समाधी लावून बसले. सुमारे 400-500 वर्ष नृसिंह सरस्वती समाधी अवस्थेत होते. ह्या 400-500 वर्षात समाज स्थिती खूप बदलली होती. हळूहळू आध्यात्मिक विचार प्रवाह गढूळ होत चालला होता. समाजातील विकृती वाढत चालली होती. समाज गांजला होता. गरिबांना वाली उरला नव्हता. ऐहिक भोग वाढले होते. म्हणून श्री नृसिंह सरस्वतींनी श्री स्वामी समर्थांच्या रूपात अवतार घेतला आणि आपले अवतार कार्य पूर्ण केले. तुम्हाला एक विचार देतो, तो ऐका. स्वामी भक्तांनो, लाकूड तोड्या हा निमित्त मात्र होता. स्वामी समर्थांच्या दिव्य रूपात अवतार घेण्याची श्री दत्तात्रेयांना आवश्यकता वाटली म्हणून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. श्री दत्तात्रेयांच्या अवतार विभूती म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या 2 लोकोत्तर विभूतींनी संपूर्ण 14वे शतक व्यापले होते. त्यानंतर 19व्या शतकाच्या पूर्वार्धात स्वामी समर्थांचा दिव्य अवतार प्रकट झाला. मध्ये 400-500 वर्षांचा कालखंड निघून गेला होता. ही 400-500 वर्ष श्री नृसिंह सरस्वतींनी भागीरथीच्या तीरावर निबिड अरण्यात समाधी लावली होती. त्यांच्या भोवती वारुळ निर्माण झाले होते. ही जी समाधी अवस्था आहे ती केवळ कुंडलिनी शक्ती जागृत करून श्री नृसिंह सरस्वती ध्यानस्थ बसले होते. ही कुंडलिनी शक्ती जागृत कशी होते आणि योगी पुरुष या समाधी अवस्थेत शतकानुशतके कसा निमग्न राहतो ते तुम्हाला मी आता विस्ताराने सांगणार आहे. ज्ञानदेवांनी कुंडलिनी जगदंबेविषयी सविस्तरपणे सांगितले आहे. त्यावर भाष्य करणार आहे. सावधान चित्त होऊन ऐका. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.